भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरे यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे, कारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे श्री व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेतनं परस्पर कर्ज काढल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। मालेगाव कॅम्प पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला, त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली त्या कर्ज अर्जावर माझ्या सह्या नाहीत, त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत, हे कर्ज विनातारण आहे आणि ज्या वेळेस NP झालं त्यावेळेस मला साधी नोटीस देखील आली नाही। म्हणजे हे कर्ज पूर्णपणे बनावट खोटं आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळाने स्वतःच्या अधिकारात शिक्षण संस्थेचा व बँकेचा पदांचा गैरवापर करून हे कर्ज काढलेलं आहे। माझ्यासह इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नावाने हे कर्ज देखील काढलेलं आहे। कर्मवीर भाऊसाहेब हिरे पतसंस्था, महिला नाशिक जिल्हा महिला बँक या ठिकाणी अशाच कर्ज काढल्याची मला शंका आहे। याबाबत मी लेखी तक्रार देखील संबंधित विभागांना दिलेली आहे। याच्यात माझं जे बनावट कर्ज यांनी काढलं असेल त्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी। आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवरती एक गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये व्यंकटेश बँकेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या बाबतीत त्या तक्रारदाराने हरकत घेतली आहे। ज्या वेळेला त्यांची जर तक्रार होती तर कर्ज चालू असताना त्यांनी का तक्रार केली नाही, आणि त्यामुळं हे आज सगळं उद्या सकाळी मी जो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय त्या प्रवेशाला भीतीपोटी माझ्या विरोधकांच्या पायाखालची आज वाळू सरकली असं दिसतंय आणि त्या भीतीपोटी त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी जी काही तक्रार दिली आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयामध्ये सगळं सिद्ध करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।